नमस्कार. काल आपण किंवा मागच्या 3 व्हिडिओमध्ये स्टेटमेंट, नंतर ट्रूथ व्हॅल्यू, नंतर बेसिक कनेक्टिव्ह म्हणजे काय, अँड, ऑर, इफ देन, इफ अँड लिव्ह, निगेशन, त्यांचे ट्रूथ टेबल, हे सर्व काही माहिती बघितली. त्याबद्दल मी तुम्हाला सांगितलं की जे आपण आतापर्यंत टॉपिक बघितलं आहे त्याच्यावरच आधारित पूर्ण पुढचं चॅप्टर डिपेंड आहे. तर त्याच्यावर आधारित काही एक्झाम्पल आपण आता घेणार आहोत. वेगळ्या प्रकारचे एक्झाम्पल याच्यावर असतात. पहिलं एक्झाम्पल आहे, राईट द सिम्बॉलिक फॉर्म ऑफ द फॉलोइंग. म्हणजे खाली काही वाक्य दिलेले आहेत, त्यांचा सिम्बॉलिक फॉर्म म्हणजे काय, याला व्हर्बल फॉर्म म्हणतात. व्हर्बल म्हणजे इंग्लिशमध्ये लिहिलेलं आहे त्याला व्हर्बल फॉर्म म्हणतात. आणि पीक्यू मध्ये जर आपण लिहिलं तर त्याला म्हणतात सिम्बॉलिक फॉर्म. मग याच्यावर 2 प्रकारचे एक्झाम्पल असतात. राईट द सिम्बॉलिक म्हणजे व्हर्बल फॉर्म दिलेला असेल तर सिम्बॉलिक फॉर्म लिहा, त्याच्यामध्ये व्हर्बल फॉर्म दिलेला आहे. आणि सिम्बॉलिक फॉर्म दिला असेल तर व्हर्बल फॉर्म लिहा. असे 2 प्रकारचे याच्यामध्ये एक्झाम्पल असतात. तर त्यातला पहिला प्रकार आहे राईट द सिम्बॉलिक फॉर्म ऑफ द फॉलोइंग. तर पहिलं वाक्य बघा, 6 डिवायडेड बाय 2 इज इक्वल टू 3. हे एक स्टेटमेंट आहे. अँड 9 इज अ परफेक्ट स्क्वेअर. म्हणजे 2 सिंपल स्टेटमेंट आहे. कोणते? 6/2 is 3 हे एक सिंपल स्टेटमेंट आहे. 9 इज परफेक्ट स्क्वेअर हे दुसरं सिंपल स्टेटमेंट आहे. आणि त्याच्यामध्ये कनेक्टिव्ह अँड वापरलेलं आहे. अँड म्हणजे काय, कंजंक्शन वापरलेलं आहे. असं हे कंपाऊंड स्टेटमेंट आपल्याला मिळालं. त्याचा सिम्बॉलिक फॉर्म काय होईल? तर काय करायचं, जेही वर्बल फॉर्म असतील ते आपले कनेक्टिव्ह जे आहे अँड, ऑर, इफ देन, इफ अँड लिव्ह किंवा निगेशन याच्या संदर्भातच असतील. तर सिम्बॉलिक फॉर्म लिहिताना अँडचा सिम्बॉल जो असेल तो वापरावा लागतो. तर याचा सिम्बॉलिक फॉर्म हे जे पहिलं स्टेटमेंट आहे त्याला पी समजायचा. पी हा जो एन आहे त्याला आपण असा सिम्बॉल घेतला होता पी. आणि दुसरा जो पार्ट आहे त्याला क्यू. हा झाला याचा सिम्बॉलिक फॉर्म पी अँड क्यू. पी म्हणजे पहिला पार्ट घेऊन घ्या. अँड म्हणजे असा हा उलट व्ही प्रमाणे सिम्बॉल आहे अँडचा, तो टाकायचा. आणि दुसरा जो पार्ट आहे त्याला क्यू म्हणायचा. तुम्ही वाटल्यास असं बाजूला लिहू शकता, वेअर P is the statement. P काय स्टेटमेंट आहे मग? 6 डिवायडेड बाय 2 इज इक्वल टू 3. आता स्टेटमेंट म्हटल्यावर ते ट्रू असेल किंवा फॉल्स असेल त्याचा काही फरक पडत नाही. हे आता 6/2 इज 3 बरोबर आहे. तिथे ते 4 लिहिलं तरी पण ते स्टेटमेंट असतं, जसं आहे तसं लिहायचं. आणि Q काय आहे? वेअर Q इज द स्टेटमेंट 9 इज अ परफेक्ट स्क्वेअर. अशा प्रकारे सिम्बॉलिक फॉर्म लिहायचा. लक्षात घ्या. 6/2 इज इक्वल टू 3 हा पहिला पार्ट आहे त्याला पी म्हटलं. अँड म्हणजे हे लक्षात घ्या, अँड म्हणजे असा व्ही जो असतो त्याला उलट केलं आपण तर तो सिम्बॉल मिळेल, तो अँड साठी वापरतात. तर पहिला पार्ट पी घेऊन घ्यायचा, दुसरा पार्ट क्यू घ्यायचा. आणि जे कनेक्टिव्ह वापरलेलं आहे ते तुम्ही घेऊ शकता. आता हेच वाक्य या अँड ऐवजी बट देऊ शकतात. लक्षात घ्या. म्हणजे तुम्हाला हेच स्टेटमेंट असं दिलं, 6/2 is equal to 3 but 9 is a perfect square. तर अँड ऐवजी तुम्ही बट सुद्धा लिहू शकता. म्हणजे अँड शब्द दिलेला नाही पण बट दिलेला आहे.
तर बट इज इक्वॅलंट टू अँड असा अर्थ घ्यायचा. म्हणजे बट आणि अँड दोघांचा अर्थ एकच आहे. मग त्याचा सिम्बॉलिक फॉर्म हा आपला आधीच्याच प्रमाणे येईल, पी अँड क्यू. लक्षात घ्या, बट जरी असलं तरी आपल्याला ते अँड मध्येच करायचं असतं. किंवा या बट ऐवजी व्हाईल शब्द असेल, व्हाईल अशा प्रकारे असणार. 6/2 is equal to 3 while 9 is a perfect square. तर बट म्हटलं काय आणि हा व्हाईल लिहिलं काय, तर त्याचा अर्थ अँड साठी घ्यायचा. बट म्हणा, अँड म्हणा किंवा व्हाईल म्हणा, दोघांचा अर्थ एकच आहे. म्हणजे ऑल इन वन, एका वाक्यामध्येच आपण सर्व प्रकार सांगतो आहे. नोट्स मध्ये ते वेगळं दिले आहे तुम्हाला. बटचं वाक्य वेगळं दिलं आहे, व्हाईलचं वेगळं दिलं आहे, अँडचं वाक्य वेगळं दिलेलं आहे. पण इथे मी वेळ कमी लागावा, हे परत लिहावा लागायला नको, त्याच्यामुळे आपण त्याच्यामध्येच बदल करून दाखवला. मग काय होईल, समजा अँड साठी हे दिलंय, मग बट साठी काय देतील, हा पाठ बदलवून टाकतील, काहीतरी ऐकचा बदलवून टाकतील, पण बट शब्द येतील तरी सिम्बॉलिक फॉर्मच होईल. त्याच्यानंतर व्हाईल, ते बघा असं होतं, मोटरसायकल हॅज 2 wheels व्हाईल अ कार हॅज 4 wheels. म्हणजे मोटरसायकलला 2 व्हील असतात आणि कार, आणि म्हणजे काय, कंजंक्शन. व्हाईलचा अर्थ अँड घ्यायचा. व्हाईल अ कार हॅज 4 wheels, तर त्याचा पण सिम्बॉलिक फॉर्म पी अँड क्यू मध्ये होईल. तो तुम्हाला नोट्स मध्ये मिळणार आहे. बरोबर. आता पुढचं वाक्य बघा, इफ इट रेन्स हेवीली देन द स्कूल विल बी क्लोज. आता हे इफ देन मध्ये वाक्य आहे. इफ इट रेन्स हेवीली देन द स्कूल विल बी क्लोज. इफ देन मध्ये आहे का नाही, हे बघा वाक्य कशात राहतं, अँड मध्ये, ऑर मध्ये, इफ अँड ओनली इफ मध्ये किंवा इफ देन मध्ये. तर हे अँड मध्ये होतं, त्याचे 2-3 प्रकार झाले. आता इफ देन मध्ये, इफ इट रेन्स हेवीली देन द स्कूल विल बी क्लोज. याचा सिम्बॉलिक फॉर्म काय होईल, हे बघा. याचा सिम्बॉलिक फॉर्म असा होईल, पी एम्प्लाइज क्यू. याला काय म्हणतो आपण, इफ. आता एम्प्लॉइज असलं तर काय लिहायचं, इफ पी देन क्यू. आता इफ, हे बघा इफ, मग पी म्हणायचं. इफ पी काय, इट रेन्स हेवीली, इफ इट रेन्स हेवीली देन द स्कूल विल बी क्लोज. इफ देन असल्यानंतर त्या दोघांमध्ये काय येईल, एरो येईल. वेअर पी काय येणार इथे, मग पी इज द असं लिहू शकता. वेअर पी इज द स्टेटमेंट एवढं येणार. पी काय येईल, इट रेन्स हेवीली. आणि क्यू काय येईल, क्यू इज द स्टेटमेंट, द स्कूल विल बी क्लोज. तर इफ आणि देनचा मधला पार्ट पी घ्यायचा आणि देन नंतरचा पार्ट क्यू घ्यायचा आणि त्याच्यामध्ये असा एरो वापरला की ते इफ देनचा सिम्बॉलिक फॉर्म होतो. बरोबर. त्याच्यानंतर पुढचं आहे वाक्य, 7 + 2 = 9 और 7 × 2 = 14. आता हे ऍडिशन नाही दिली आहे, बरोबर दिली, ते चुकीचे जो देऊ शकता, त्याचा काही फरक पडत नाही. आणि 7 × 2 14 दिला आहे, तो पण काहीतरी वेगळा दिला, चुकीचा दिला तरी चालतो, ते स्टेटमेंट राहतं. हा ऑर आहे का नाही. आता ऑर म्हणजे काय, डिस्जंक्शन. आपले कोणकोणते सिंबल आहे, हा ऍड साठी आहे. दुसरा डिस्जंक्शन म्हणजे ऑर साठी आहे. नंतर तिसरा हा एरो म्हणजे इफ देन साठी आहे. आणि डबल एरो म्हणजे इफ अँड ओनली इफ साठी आहे. आणि हा काय आहे, निगेटिव्ह.
हे आपण सर्व पाहिलं आहे. तर हा का आहे अँड. अँड असला तर असं वापरायचं. अँड म्हणजे बट किंवा व्हाईल साठी चालेल ते. हा व्ही म्हणजे ऑर साठी वापरायचा आहे. हा जो आहे तो इफ डॉट डॉट देन साठी वापरायचा आहे. हा जो आपल्याला आहे तो इफ अँड लिफ साठी आहे. आणि हे जे चौथा आहे ते कशासाठी आहे निगेशन. हे पाचच कनेक्टिव्ह आहे, त्याच्यावर पूर्ण लॉजिक डिपेंड आहे. तर आणि याला काय म्हणतात इथे कंजंक्शन. इज कॉल्ड एज कंजंक्शन. याला काय म्हणतात लॉजिक मध्ये डिसजंक्शन. याला काय म्हणतात वन वे इम्प्लिकेशन आणि किंवा कंडिशनल. याला काय म्हणतात बाय कंडिशनल. आणि हे लास्ट जे आहे त्याला म्हणतात निगेशन. नॉट म्हणजे निगेशन. निगेशन म्हणजे नॉट साठी असेल. नॉट लॉजिक मध्ये निगेशन आणि इंग्लिश मध्ये त्याला म्हणतात नॉट म्हणजे निगेशन. त्याचा अर्थ नकारार्थ करायचा. तर 7 + 2 = 9 और 7 × 2 = 14. याचा सिंबॉलिक फॉर्म असा होणार P और Q. और म्हणजे काय V चा P और Q असा सिंबल होईल. where P is the statement. हे लिहायचं. P लिहायचा and Q is the statement. याचं लिहायचं आहे. सिंबॉलिक फॉर्म लिहायचा. तुम्ही P काय घेतला Q काय घेतला तुम्ही बाजूला लिहू शकता. नंतर याच्यात पण अनेक प्रकार होतील. म्हणजे ऑर लिहिलंय का नाही तर असं पण लिहू शकता आयदर ऑर. म्हणजे याची सुरुवात आयदर आयदर 7 + 2 = 9 और 7 × 2 = 14. आयदर ऑर असं वाक्य असतं का नाही आयदर ऑर नायदर नॉर. तसं जरी असलं आयदर ऑर जरी असलं तरी ऑरच आहे असं समजायचं. आता आधी इथे आयदर दिलेलं नव्हतं तरी पण तो सिंबॉलिक फॉर्म आला. आणि आयदर 7 + 2 = 9 और 7 × 2 = 14 तरी सुद्धा P R Q हाच सिंबल येणार. ऑर असलं काय आणि आयदर ऑर असलं काय सेम आहे. हे तुम्हाला परत नोट्स मध्ये फक्त ऑरचं वाक्य वेगळं असणार आहे. आयदर ऑरचं पण तुम्हाला वेगळं करून दिलेलं आहे. इथे 2 in 1 म्हणजे दोघं प्रकारने इथे सांगितलं. त्याच्यानंतर x = y. नेक्स्ट आहे x = y if and only if x² = y². तर if and only if म्हणजे बाय कंडिशनल. डबल एरो काढायचा. बाय कंडिशनल if and only if. if and only if म्हणजे असा डबल एरो काढायचा. पहिला जो पार्ट आहे तो P लिहायचा आणि दुसरा जो पार्ट आहे तो Q लिहायचा. अशा प्रकारे त्याचा सिंबॉलिक फॉर्म होतो. काही वेळेस तुम्हाला सिंबॉलिक फॉर्म दिलेला राहील, वर्बल फॉर्म पण राहील. आता पुढचं वाक्य बघा. 3 is not composite number. हे महत्त्वाचं आहे. याच्यामध्ये कनेक्टिव्ह नाही, फक्त निगेशन आहे. 3 is not composite number. तर तुम्ही याचा सिंबॉलिक फॉर्म असा लिहू शकता निगेशन ऑफ P. त्याचं काय लिहायचं निगेशन ऑफ P. मग बाजूला काय where P काय आहे 3 is composite number. P काय आहे 3 is composite number. असा जर का आपण P घेतला. जर तुम्ही असं नाही घेतलं P जर 3 is not composite number असंच घेऊन टाकलं तर त्याच्यात काही बदलच होणार नाही. मी ते नॉट आहे का नाही म्हणजे एका वाक्याचं निगेशन आहे ते. मग आपण काय करायचं ते 3 is composite number P घेऊन घ्यायचा. 3 is composite number म्हणजे P घेतला. तर 3 is not composite number याचा सिंबॉलिक फॉर्म काय निगेशन ऑफ P. कारण P काय आहे 3 is composite number.
3 इज नॉट कॉम्पोजिट नंबर म्हणजे काय? निगेशन ऑफ p. अशा प्रकारे काही सिंबॉलिक फॉर्म अँड मध्ये येतील, काही ऑर मध्ये येतील, असे काही इफ देन मध्ये येतील आणि काही इव्हन लिफ मध्ये येतील आणि हे सिंपल आहे, फक्त निगेशन मध्ये ते जाईल. अजून काही सिंबॉलिक फॉर्म आपण बघू, जे तुम्हाला पीडीएफ मध्ये दिलेलं आहे. या पद्धतीचे 4-5 वाक्य लिहिले आहे. तुम्हाला नोट्स मध्ये जास्तीचे वाक्य दिलेले आहे. आता इथे असं दिलं आहे, इट इज फॉल्स दॅट 14 इज कॉम्पोजिट नंबर और 15 इज प्राइम नंबर. असं वाक्य दिलं आहे. इट इज फॉल्स दॅट म्हणजे हे चुकीचं आहे. काय चुकीचं आहे? इट इज फॉल्स दॅट 14 is composite number. 14 is composite number and 15 is prime number. असं वाक्य आहे. It is false that 14 is composite number and 15 is prime number. याचा तुम्हाला सिंबॉलिक फॉर्म लिहायचा आहे. तर इट इज फॉल्स दॅट म्हणजे जे काही वाक्य आहे, इट इज फॉल्स दॅट म्हणजे चुकीचं आहे. ते चुकीचं आहे म्हणजे काय? निगेशन आहे, त्याचं उलट आहे ते. इट इज फॉल्स दॅट किंवा इट इज नॉट ट्रू दॅट चालतं इथे. इट इज फॉल्स दॅट म्हणजेच काय? इट इज नॉट ट्रू दॅट. दोघांचा अर्थ एक आहे. इट इज फॉल्स दॅट म्हणजे काय चुकीचं आहे? 14 is composite number and 15 is prime number. हे चुकीचं आहे. मग याचा सिंबॉलिक फॉर्म हा एवढा पार्ट सोडून द्या, तात्पुरता सोडून द्या. तर आता तुम्ही असं बघा, 14 is composite number and 15 is prime number. याचा सिंबॉलिक फॉर्म काय? याचा सिंबॉलिक फॉर्म आहे p and q. असा येईल का नाही? याला p म्हणायचं, हा अँड आहे म्हणजे असा सिंबल काढायचा, याला क्यू म्हणायचा, असं होईल. पण या वाक्याच्या आधी इट इज फॉल्स दॅट आहे, मग याला ब्रॅकेट द्यायचा म्हणजे हा सिंबॉलिक फॉर्म झालाय. पण तो चुकीचा आहे. इट इज फॉल्स दॅट म्हणजे हे चुकीचं आहे, म्हणजे त्या ब्रॅकेटच्या बाहेर असा निगेशन लिहायचं. हे इट इज फॉल्स दॅट म्हणजे निगेशन साठी आहे. तर तेवढा पार्ट सोडून द्यायचा. आपण जसं सिंबॉलिक फॉर्म दिला का नाही, 14 इज कॉम्पोजिट नंबर अँड 15 इज प्राइम नंबर. याचा सिंबॉलिक फॉर्म आहे p and q. Here p is 14 is composite number आणि q काय आहे? 15 is prime number. आणि याचं ते निगेशन आहे म्हणून हे चुकीचं आहे. चुकीचं आहे म्हणजे निगेशन, सो त्याचा निगेशन. तर इथे इट इज फॉल्स दॅट याच्या ऐवजी काय असू शकतं? इट इज नॉट ट्रू दॅट. इट इज फॉल्स दॅट किंवा इट इज नॉट ट्रू दॅट, दोघांचा अर्थ एकच आहे. इट इज फॉल्स दॅट म्हणजे ते चुकीचं आहे. इट इज नॉट ट्रू दॅट म्हणजे ते बरोबर नाही म्हणजे चुकीचं आहे. तर दोघं असे शब्द असतील, जो काही सिंबॉलिक फॉर्म तुम्ही लिहिलंय त्याला काय करायचं? निगेशन द्यायचं. इट इज फॉल्स दॅट किंवा इट इज नॉट ट्रू दॅट फॉर निगेशन. ते कशासाठी आहे? निगेशन साठी आहे. तर अशा प्रकारचे एक्झाम्पल मला सिंबॉलिक फॉर्म साठी येतील. आता राईट द सिंबॉलिक फॉर्म ऑफ द फॉलोइंग असं दिलेलं असतं. 3 मार्कचा प्रश्न असेल तर तुम्हाला 3 वाक्य दिलेले असतील, त्याचा सिंबॉलिक फॉर्म तुम्ही लिहायचा. एका सिंबॉलिक फॉर्मला 1 मार्क्स असतो. आता असंही असेल काही वेळेस, नायदर 3 + 2 = 6 nor 3
into 2 is equal to 8. बघा, neither 3 plus 2 is equal to 6 nor 3 into 2 is equal to 8. neither nor म्हणजे हे पण नाही आणि ते पण नाही. 3 plus 2 is not, याचा अर्थ असा आहे neither nor म्हणजे हे पण चूक आणि इकडचं पण चूक. neither 3 plus 2 is equal to 6 nor 3 into 2 is equal to 8. याचा अर्थ तुम्ही जर घेतला तर असा आहे 3 plus 2 is not equal to 6 and 3 into 2 is not equal to 8. असा अर्थ आहे. neither म्हणजे हे पण नाही आणि हे पण नाही, हे पण नाही आणि तिकडचं पण नाही आणि म्हणजे अँड. neither nor चं वाक्य असलं म्हणजे ते कशाचं असतं, अँडचं असतं. मग याचा सिंबॉलिक फॉर्म काय होईल, याला तुम्ही निगेशन पी अँड आणि निगेशन क्यू असा होईल. पण इथे पी काय आहे, मग पी हा नाही, आता पी काय आहे 3 plus 2 is equal to 6 आणि क्यू काय आहे 3 into 2 is equal to 8. तेव्हा जर तुम्ही पी याला पी घेतला याला क्यू घेतला तर सिंबॉलिक फॉर्म काय, निगेशन ऑफ पी. हा नाही आहे ना, तो नॉट केलाय आपण, हा पण नाही आणि हा पण नाही, नाही म्हणजे नॉट, तर निगेशन पी अँड निगेशन क्यू. आता तुम्ही जर का पी असा घेतला 3 plus 2 is not equal to 6 तर इथे पी येईल आणि क्यू घेतला 3 into 2 is not equal to 8 तर डायरेक्ट क्यू येईल. पण नायदर नॉर दिस टाइम मला याला पी घेतलंय याला क्यू घेतलंय, तर अशा वेळी निगेशन ऑफ पी अँड निगेशन ऑफ क्यू. याचा अर्थ वेगळा आहे. इथे नायदर नॉरचं वाक्य नव्हतं, इथे नायदर हे पण नाही आणि हे दुसरं पण नाही, हे पण चुकीचं आणि दुसरं पण चुकीचं. तर हा सिंबॉलिक फॉर्म नायदर नॉर साठी काय येतो, अँड येतो. दोघांचं निगेशन येतं आणि दोघांमध्ये अँड येतो. पुढच्या वेळी आपण इतर एक्झाम्पल बघू. थँक्यू.